धन्यवाद. वर्षुबाई माते की जय. पूर्वज गुलाबाबा महाराज की जय. जय भगवान. बाबांचं जसं वाक्य केलं त्या ठिकाणी तसा चमत्कार या ठिकाणी 1986 साली झाला. त्यानंतर रेग्युलर या ठिकाणी आगमन प्रकट झाली या ठिकाणी. त्यानंतर 1994 साली या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी प्रागट्याने झाली. बाबा या ठिकाणी देवता प्रकट झाल्या. त्यानंतर कविते कर्मा व्हावे सहाय्य तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं तर आपण दानशूर आहात. गेली 8 दिवस या ठिकाणी अन्नदाते जे दान केलेलं आहे त्याचा विनियोग योग्य प्रकारे या ठिकाणी होतोय. आपण हे संस्थान वाढवण्यासाठी आपण योग्य ते प्रकारे मदत करावी अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय भगवान 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 जय भगवान. देखो जय भगवान जय भगवान जय भगवान. भरपूर पवित्र कार्यक्रम आहे. मी सकाळी 4ला उठलोय. हे 5वा कार्यक्रम आहे. ज्या लोकांची भागवत सप्ताहाचा कालाच्या कीर्तन होता आणि मला वाटतं इथे पण कालाच्या कीर्तन होता. बरोबर ना. तरी मी इथे हजर झालोय. म्हणजे तुमच्या सर्वांचे दर्शन झाले. बघा आतमध्ये मंदिरामध्ये देवाचे दर्शन झालंय. आणि देव कुठे मंदिरात नसतो ध्यान ठेवा. देव स्वतःच्या जायच्या नाही मंदिरात. तुमच्या सर्वमध्ये देव आहे. बघा आमचे मातृदेव भव सरपंच आहे. बघा याच्यामध्ये मोठा देव आहे. कारण देवाला पण जन्म घ्यायचा तर आईकडे यायला होतं. मोठी आई आहे म्हणून काय सांभाळ करा. त्याप्रमाणे आपल्याकडे आमचे बाबाजी बसले समोर. आपले बाबा येणार आहे का? जे कॅलेंडर दाखवलं ना तुम्हाला बरोबर. ते कॅलेंडर आहे ना सर घरी घेऊन जा. अख्खा वर्षाची विकत आहे त्याच्यामध्ये. आज 20 रुपयाला चहा पण चांगली मिळत नाहीये आणि आपल्या घरात अख्खा वर्ष परत राहणार आहे म्हणून ते पण सांभाळ करा. आणि त्याचं उद्घाटन झालेलं आता. त्याप्रमाणे बाबाजी सगळे बसलेले. नंतर विठ्ठल शेठ आहे, मांडलिकजी, मधुबाई मधुशेठ आहे, विनेबाई आहे, मंडलिकबाई आहे, विलासबाई रावकरेजी आहे, महेंद्र शेठ मेहर आहे, रंजना ताई है, रतन शेठ रत्नाबाई है और बाबाजी फूल सुंदर. अन्य भरपूर मंडळी है. अजून भरपूर प्रसिद्धी मंडळ. सर्व मातृदेवो भव पितृदेवो भव. जागृत देवस्थान. जागृत देवस्थान करण्यासाठी काय करायला पाहिजे? पुरुषार्थ करायला पाहिजे. इथून थोडं पुढे तुम्ही गेले तर कॉटन खंडोबा म्हणून आहे. मी 7 वर्षापूर्वी मला तिथे गायकवाड म्हणून एक होते ऍडव्होकेट घेऊन गेले होते. तिकडे नाही फाडीची सोय नाही काय. लोक भक्त आले म्हणजे काय सोय नव्हती. आणि देवाची कृपाने शेवटच्या 7 वर्षात 2-2.5 कोटी रुपये तिकडे आले. 2-2.5 कोटी लोक आहे. सरकारने 1 कोटी रुपये दिले आणि समाजाने 1.5 कोटी रुपये दिला आणि आज सर्व सोय झालेली आहे. अशीच सोय देवाची कृपाने इथे होवी अशी मी आता देवीकडे प्रार्थना करतो. देवाकडे प्रार्थना करतो. कारण समाज म्हणजे देव हा ज्ञान ठेवा. देव मंदिरात नसतो कुठे. देव फिरत असतो. आपला नाटक सगळ्यांच्या बघत असतो. मी काय करतो नंतर विठ्ठल शेठ काय करते, सरपंच ताई काय करते, आमचे कार्यकर्ते काय करते, पाहुणे काय करते, तुम्ही काय करते, हे काय करते, ते काय करते, आमचे बाबाजी महाराज काय करते. फार ध्यान ठेवा. देव आमच्या सर्वांचे 24 तास नाटक बघत असते. आपण रात्र झोपतो. देव रात्र पण झोपत नाही. खास सांभाळ करा. आज रात्र मी पण आज रात्र झोपणार नाही मला माहिती आहे. कारण तुम्हाला सर्वांना दर्शन पाहिजे. मला दर्शन झाला 10 वाजता. मी रस्त्यात येत होता. एक मोटरसायकलनी माणूस पडलेला होता. त्याच्या दर्शन झालं तर मी बोलले उठणार की नाही पण उठेल देवाची कृपाने. कारण देवीकडे येत होता म्हणजे उठेल. ध्यान ठेवा. बाटली मध्ये पिला असता तर उठणार नसता. म्हणून देव कुठे नाहीये खास सांभाळ करा. मी बोलायसाठी आलो मी इथे. माझ्या जिकडे जे लोक भेटतो ना तेव्हा मी त्याला देव बघतो. मला देव कुठे नाही हे तुम्ही समजून घ्या. बाकी सर्व मध्ये देव आहे.
दर्शन करायचा असला देवीच्या हे देवाच्या एका दर्शन करायचा असला तर तुम्हाला दिसणार कधी हे डोळे साफ झाले पाहिजे एकदम साफ असले तुम्हाला दर्शन 100% दिसणार मी तुम्हाला सांगितलं रस्त्यात मला दिसले म्हणजे देवाला बघायचं असला तर डोळे साफ ठेवले पाहिजे डोळे साफ करण्यासाठी काय करायला पाहिजे निर्वसन नसले पाहिजे वसलेला देव कधी दिसत नाही त्याला गाढवा दिसतो गाढवा पण नाही दिसणार कारण गाढवा खात नाही आम्ही खाणार नाही फरक कोणते देव बघायचे देव मिळणार नाही तुम्हाला सांगतो मी तुम्हाला कधी देव भेटणार नाही तुम्हाला तुम्ही किती माझा फटका काय भेटणार नाही देव कारण देव सांगतो की जे गाढवा खाते तो तुम्ही खाते आणि तुम्हाला मी कसं भेटणार आहे म्हणून खास आज माऊलीनी कोणी मछली कसायला नाही पाहिजे आमची सरपंच मछली नाही कसं बघा देवीच्या समोर सांगितलं नाही एक गिराक भेटला काळी बघा मोठ्यामध्ये मोठा गिराक आहे कारण गावाचा सरपंच म्हणजे गावाचा मुखिया आणि जर मुखिया बरोबर नसला तर गावाला सांगायला अधिकार नाही म्हणून आजपासून सरपंच मछली घसला नाही आणि घसली मछली तर मी 11,000 रुपये इनाम देणार तुम्हाला लोकांना कोणी मला सांगितलं माझ्या फोन नंबर पण तुम्हाला देतो 11,000 रुपये इनाम खाली उद्यापासून मला कोणी निरोप दिला की तुमच्या सरपंचनी मछली घसली होती तर मी तुम्हाला 11,000 रुपये दिला मग तुम्ही धर्मात्याग करा तर बाबाजीला द्या पण मी तुम्हाला देणार 11,000 रुपये एक झाली गोष्ट मछली लावत नाही ना लावत असेल तर आजपासून लावणार नाही सगळे साक्षी बघ हे सगळे देवाचे रूप आहे त्याला सांगतो वरती बसले म्हणजे देवाचे रूप बसते त्याला नाही तर अधिकार नाही बसायला विडी पिणाऱ्याला सिगरेट पिणाऱ्याला तंबाखू करायला हे बघा एक मंडप कसा देवीचा मंडप आहे देवाचा मंडप आहे हे बघा महाराजजी बसल्या समोर हे भाई देव आहे दुसरा कोण देव आहे त्याला काय स्वार्थ आहे आपल्या मध्ये आपल्यासाठी जागरण करत असते तर सांगायचा उद्देश आजपासून आपण सर्वांनी संकल्प करायचा की उद्यापासून आज रात्रपासून आतापासून 12 वाजेला आले नवीन वर्ष होणारे उद्या कधी भागशाली तुम्ही लोक बघा हजारोची संख्या नवीन वर्षाला तुम्ही पोहोचले म्हणजे किती भाग्य आहे 12 वाजता नंतर 12 झाले की नाही मला माहित नाही त्याच्यानंतर उघडेल त्यामध्ये तुमच्या सर्वांची देवाची कायम कृपा राहावी अशी देवाकडे मी प्रार्थना करतो सर्वांसाठी माझ्यासाठी नाही मला तर प्रार्थना आहे कारण मी 38 वर्षापासून 38 वर्षाचा आहे वय वाढवण्याचा अधिकार आपल्याला आहे देवाला नाहीये तुम्हाला सांगतो मी 38 वर्षापासून फिरतो 38 वर्षाचा आहे विचार करा तुम्ही म्हणजे किती शक्ती आहे माणसामध्ये देव होता येतो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सर्व आपल्यासारखे होते आणि आज त्याला आपण पूजतो तुकाराम महाराजाला काय आठवण करतो की 400 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं आहे देती घेती नरकात जाती धंदा करणारे कीर्तनकार नरकात जाईल एक वेळा नाही 7 वेळा नरकात जाईल तुम्हाला सांगतो बाकी न म्हणता कीर्तन करायला आपण पाहिजे तेवढा द्या माझा विरोध नाहीये 5,000 द्या 10,000 द्या 50,000 द्या लाख द्या पण न म्हणता जर ते सांगितला ते वेलसेरच्या मंदिरात जागृत देवस्थान आहे पण तिकडे येण्यासाठी 11,000 रुपये घेणार नाही तर येणार नाही ते नरकात जाईल आणि देणारे पण नरकात जाईल ना तुम्ही हे देणारे आमचे पुजारी पण नरकात जाईल म्हणून मी न सांगत तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा बरोबर आहे बघा हे बाबा पण सांगते तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं मी दररोज आठवण करतो 7 वेळा जिथे जिथे माझ्या कार्यक्रम असतो तेव्हा तुकाराम महाराजांना मी आठवण करतो कारण तुकाराम महाराज त्यागी होते आणि आता जे आमचे धंदे करणारे भोगी आहे स्वार्थी आहे इतर पैशासाठी नसतो इतर समाजाला जागवण्यासाठी असतो समाज जागला पाहिजे समाज निर्वस्ती झाला पाहिजे समाज स्त्री भूलमध्यामध्ये निघाला पाहिजे समाज दारू न पिणारा असला पाहिजे यासाठी कीर्तन आहे धंद्यासाठी कीर्तन नाहीये विश्वास ठेवा तुकाराम महाराजांवर देवावर तर तुम्हाला आपोआप मिळेल म्हणजे भक्त भरपूर आहे मी तुम्हाला सांगतो करोडो रुपये देतो समाजाला आज भारतामध्ये माझे स्वतःचे 15-20 हजार मंदिर आहे 15-20 हजार माझे आहे दुसऱ्यांचे लोक किती मला माहित नाहीये मी सर्व मंदिरांना हातभार लावत आहे माझ्या कामाचे आहे मस्जिदाला पण लावतो माझ्या मंदिर मस्जिद काय आपण करीत नाही पडत मला मंदिर मध्ये पण देव दिसतो मस्जिद मध्ये पण देव दिसतो मतलब अल्लाह और राम कोई अलग नहीं है खास ध्यान रखो सब एक ही है मात्र हमने अलग किया है वो मुसलमान है हम हिंदू है उसको कोई फर्क नहीं पड़ता अपने में सब में भगवान देखना है मगर भगवान है कहाँ वो खास ध्यान रखो बीड़ी सिगरेट तम्बाकू दारू नहीं पीने वाले का है और हमारी मावड़ी मछली करती है उसमें भी भगवान नहीं है ये खास ध्यान रखना दूसरी महत्वपूर्ण बात है ये हमारे मंदिर के अंदर भी चमत्कार होता है देखो भगवान के साथ हाजरा हाजुरे में तो बोलता हूँ ये हमारे बाबा जी भी हाजरा हाजुरे देखो चमत्कार दिखेगा किसको ये आंख साफ होगी उसको दिखेगा
और तीसरी महत्व की बात है कि आज हमारे भारत के अंदर स्त्री भ्रूण हत्या होती है। जो लड़की पेट में आती है, शरीर में आती है, भाई महिला जो जाते हैं डॉक्टर के पास और डॉक्टर बोलता है लड़की है, तो बोला लड़की नहीं पाइजे, हमारा लड़का पाइजे। ये बड़ा, ये भी सब नरक में जाएंगे, ध्यान रखो। लड़का जो मांगेगा उसको जो आता है भगवान का रूप है। देखो लड़की है तो हमारे सरपंच 15 बरस से सरपंच है, इतनी हिम्मत वाली है, 15 बरस से जंगल के अंदर सरपंच है, 15 बरस से। ये लड़की क्या कम है उसके अंदर? और लड़का होता तो एक ही घर का नाम रोशन करता, एक ही घर का नाम रोशन करता। ये लड़की है तो 4 घर का नाम रोशन करता। देखो माँ बाप का करते हैं, जिसके घर में जाती है उसका करता है, मामा का नाम रोशन होता है और खुद का बच्चे को शिक्षण और संस्कार देती है। तो यही हमारी सरपंच लड़की है, उसके साथ ध्यान रखो। लड़की को कभी दुत्कारो मत, जो लड़की को दुत्कारेगा तो कभी भी सुखी नहीं होगा, खास ध्यान रखना। तुम्ही कधी करत नाही, मला माहिती आहे तुम्ही काही मुलीला मारत नाही, पैसेवाले लोकच मारते। कारण मुलीला मारायची असेल पोटातले 1.5 लाख रुपये डॉक्टर घेते, एक मुलीला मारायला 1.5 लाख रुपये घेते। आता 1.5 लाख देणार कोण? पैसेवाले, गरीब देऊ शकत नाही, पण ते डॉक्टर पण नरकाचे आहेत तुम्हाला सांगतो, आणि देणारे पण नरकाचे आहेत, हे पण तुम्हाला सांगतो। एक वेळा नरकात नाही देणार, 7 वेळा डॉक्टर नरकात जाईल। एक कसा डॉक्टर नाही तुम्हाला सांगतो, मारणारे कसाही लोक आहे। आणि देवी समोर त्याला अधिकार नाही, याच्या पण देवता समोर बोलायचा पण अधिकार नाही। चौथी महत्वाची गोष्ट आहे की आमच्या देशमध्ये मुली कमी असल्यामुळे आंध्र प्रदेशने महाराष्ट्राचे लोक, गुजरातचे लोक आंध्र प्रदेशला कर्नाटकला मुली घेऊन येते। आता तिकडे मुली विकते 1.5 लाख 2 लाख रुपयामध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन येते, गुजरातमध्ये घेऊन येते। मग 6 रुपये इथे मुली राहते आणि त्या मुली सरळ टिकून जाते पडून दागिने घेऊन। त्याच्यावर कंप्लेंट करता येत नाही, कारण व्यापार करून आणली असते, त्याला कसं कंप्लेंट? आमच्या कीर्तनकाराकडे काय कंप्लेंट करणार मला सांगा? कारण धंदा करणारा कीर्तनकाराचे कंप्लेंट करता येत नाही, म्हणून मुली घेऊन जाते। म्हणजे अशी परिस्थिती नाही आली पाहिजे, काय ध्यान ठेवा। त्याप्रमाणे माझ्या दृष्टाचे काम आहे, तुम्हाला सांगतो अख्खा भारतात नाही, विदेशमध्ये पण द्यायचं काम करा। तुम्हाला कुठेही अडचण आली तर आमच्याकडे जरूर या, कोणाला ऑपरेशन करायचे जरूर या आमच्याकडे, कोणाला मंदिर बांधायचं या, मस्जिद बांधायचं या, आश्रमशाळा बांधायची या, जे काय आमच्यासोबत शक्य असेल तर मी मदत करणार। कारण तुम्ही तुमच्यासाठी करत नाही, समाजासाठी करता। समाज म्हणजे देव, देव कुठल्याही मंदिरात नाही। आपण जे मदत करत असतो ते आपण नाही करत, देव करत असतो, आणि तुमच्यामध्ये पण देव आहे। तुम्ही स्वतःसाठी कधी मागायला येत नाही, समाजासाठी मागायला येते, समाजासाठी जे दिला त्याला कधी तोटा पडणार नाही, तुम्हाला खात्री देतो। आपल्या या देवस्थानाचं पण मी पहिल्याच वेळेला आलो आहे, भरपूर वर्षापासून मला सांगत होते लोक या पण आज आलो आहे। तसं कोठण खंडोबा झाला आहे, तुम्ही कोठण खंडोबा आता द्यायला तुम्हाला कळेल, तुम्हाला पार्लेला आहे कोठण खंडोबा, अख्खा वातावरण चेंज झालं, तुम्हाला तिकडे कुठे धूळ दिसणार नाही। आता एक सभागृह झालाय 50 लाख रुपयाचा, सरकारने दिले 50 लाख, आणि तुमच्या आमच्या सरकारने दुसरे 50 लाख दिले, आणि त्याच्यामध्ये जेवढी सोय मला पाहिजे होती, 5 वर्षापूर्वी संकल्प केला होता मी, ते जेवढी सोय पाहिजे आमच्या समाजाला, भक्तांना, तेव्हा 5000 लोक येत होते, आता 2-2 लाख लोक येते। चांगले कीर्तनकार करते, पण ते कीर्तनकार येते ते सगळे न घेणारे येणारे कीर्तनकार येत नाही तिथे, कारण त्याला माहिती आहे मी पण तिकडे असतो चंपा सुसला, आणि तिकडे बोलतो ते कीर्तनकार का जाती, आता त्याला लागते का मला, म्हणून ते बोलतो नाही तिकडे नाही येणार, ते नांदीबाई असते जय भगवान, ते नरकात जायला मला नरकात पाठवते, मला मी नाही येणार, मला नाही आलं चालेल बोलला, पण जगद्गुरु शंकराचार्य सर्व तिकडे येते दर चंपा सुसला, वेगळे वेगळे। तर सांगायचा उद्देश हे आमचा विरोध नाहीये पैसे घेण्यासाठी, तुम्ही घ्या, पण आमच्या भक्तांनी दिला त्या घ्या। मग त्यांनी कोणी एक भक्तांनी 5,000 दिला, कोणी 50 लाख दिला, कोणी 1 लाख दिला, माझा विरोध नाहीये, पण व्यापार करू नका। याच्यासाठी मी गावगाव फिरत असतो, तुम्हाला मी सांगितलं कोणाला ऑपरेशन करायचं असला, कुठली अडचण असली, सात्विक अडचण पण गरीबाची, पेशेवाल्यांची नाही, आमच्या पुढाऱ्यांना काय गरज नाहीये, पण ज्याला गरज आहे त्याचे ऑपरेशन कुठलाही लहान असला की मोठा असला, वाल बदलायचा असला मुलासाठी, महिलांसाठी काय कार्य असलं कुठलाही असला तर आमच्याकडे या, कोणाची पण चिठी नाही गरज, आमदारची चिठी नाही, खासदारची जे बघा सत्य शेगडीचे खासदार त्याची चिठ्ठ्या रोज मला 2 पाहिजे, आमच्या आवडे पाटील आढळराव पाटील खानदान माणूस आहे, एकदम सज्जन माणूस, कमीत कमी मला 3-400 त्यांनी मंडप दिलेले, मंदिर की देतो मंडप ते देतो, 400 मंडप दिलेले। मी राजकीय नाहीये, तसाच आमच्या शेर्डीच्या खासदार त्यांनी पण 100-150 मला मंडप दिले, मंदिर मी बनवतो आणि मंदिर देतो, मी एकटा नाही बनवत मंदिरा, ते सर्व आमचे पुढारी मला पैसे देते,
कुठं नाही सांगायचं. हा मी पण देतो, पण सर्व मी करून देतो. आणि मग मंदिर 5 लाखाच्या मध्ये 50 लाखाच्या होऊन जात. करतो कोण? देव. विविध मी म्हणतो. जसं आमच्या मंदिर 15 मध्ये येतात, आनंदी मध्ये 15 कोटीच्या चाललाय. संत ज्ञानेश्वरच्या इंद्राणीच्या काठ्यावर 15 कोटी 211 फुटाच्या. आणि काम चालू जे किती 3 वर्षापासून कधी तोटा पडत नाही पैशाचा. आमच्या भारतामध्ये पैसे देण्याचा तोटा नाही, घेण्याचा तोटा आहे. ध्यान ठेवा. तुमच्या समितीला पण माझी विनंती आहे, चोख व्यवहार ठेवा आणि एकदम वातावरण चोख ठेवा. काही मागू नका कोणाच्याकडे. मात्र काम दाखवायचं, आम्हाला 1 करायचा, 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर एवढे काम करायचे समाजासाठी, आमच्यासाठी नाही. आम्हाला काय फॅसिलिटी मिळाली नाही चालेल, पण आमच्या समाजाला तिला बाथरूम सुद्धा सगळी सोय असली पाहिजे. ते वातावरण चांगलं असलं पाहिजे, पाण्याची सोय चांगली असली पाहिजे. लोकांना काय काय पाहिजे ते सगळे लिस्ट बनवायच्या आणि समाजासमोर मांडायच्या. समाजामध्ये देणारे भरपूर सुखी लोक आहे. इथे बसलेले सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, पण घेणारे लोक सात्विक असले पाहिजे, नैतिकता प्रमाणिकतावाले असले पाहिजे. तर काही तोटा पडणार नाही याची तुम्हाला खात्री देतो. परत तुम्हाला सांगतो की मी एकच सांगतो, जेव्हा पण तुम्हाला गरज असली कुठल्याही कामासाठी, मात्र आपला काम चोख असला पाहिजे. आणि जे व्यवहार येतो, जे पैसे येतो ते समाजाचे पैसे नाही, देवाचे पैसे ध्यान ठेवा. त्याला सदुपयोग झाला पाहिजे. त्याच्या कुठे दुरुपयोग झाला तर देव तुम्हाला पण माफ करणार. कारण हे पैसे समाजाचे, समाजाने विश्वासाने पैसे दिले आणि विश्वासघात झाला तर देव आपल्याला माफ करणार. कारण पहिला राक्षस एकच होता लंकामध्ये, त्याला सीताची गरज नव्हती. आज गली गलीमध्ये राक्षस झाला. ध्यान ठेवा. आज आमची मुलीला 5 वर्षाची 6 वर्षाची 7 वर्षाची मुली कुठे मोकळी सोडली तर कधी राक्षस येणार ते सांगता येणार नाही. म्हणून खास ध्यान ठेवा. आमच्या मुलीला शिक्षण द्यायचे आहे. भरपूर माझ्याकडे 2 लाख विद्यार्थी, 1.25 लाख मुली आहे, 75,000 मुले. शिक्षण मुलांना दिल्याशिवाय चारा नाहीये. कारण सदर समाज बनवायचा असला तर शिक्षणही बनेल, सात्विकतानीच बनेल, नैतिकतानीच बनेल, प्रमाणिकतानीच बनेल. बाकी कोणी बनवू शकत नाही. संत साधू आशीर्वाद देऊ शकते, पण खरोखर शिक्षण दिलास तर समाज सदर बनणार आहे. आणि समाज सदर बनण्यासाठी आपला जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा आणि मुलीला शिकवा. मात्र शिकवताना डोळे उघडे ठेवा. कारण आता राक्षस शाळेमध्ये पण येतो, कॉलेजमध्ये पण येतो, प्लेन मध्ये येतो, बस मध्ये येतो, ट्रेन मध्ये येतो, रोड मध्ये पण येतो. माऊलींनी खास डोळे उघडे ठेवायचे. म्हणजे माताओनी म्हणजे महिलांनी खास डोळे उघडे ठेवायचे. कधी राक्षस येणार काय सांगता नाही. आणि एक वेळा राक्षस आला तर आपली जिंदगी बरबाद होऊन जातो. खास ध्यान ठेवा. म्हणून मुलीला शिक्षण द्यायचं आहे, पण शिक्षण कसं द्यायचं आहे? डोळे उघडे ठेवून द्यायचं आणि नाहीतर पस्तावा लागेल. त्याचप्रमाणे अंधश्रद्धामध्ये कोण जाऊ नका. कोणची महाराजांनी सांगितला इकडे एक बोकळा घेऊन या, तुमच्या घरी बोकड्यासारखा मुलगा असेल ते पण मरून जाईल. तुम्हाला सर्वांना माहिती, लोणावळा एकविरा देवीला माझ्या बंगला आहे, त्याच्या बाजूला 2-4 किलोमीटर गावात. आणि लोणावळा एकविरा देवीला दररोज 2-5 बोकडे मारत होते. त्याच्या आमदार आमचा आनंद तरे शिवसेनाच्या ते अध्यक्ष आहे. इकडे मला घेऊन गेलं बाथरूम संडास भूमिपूजन करायला. तिकडे 40 लोक आले कल्याण पासून, नगरसेवक. एक बस आणली, बस मध्ये एक बोकडा आणला आणि 40 माणसा. मी बोला माणसा तो ठीक है, ये बोकड़ा क्यों लाया? बोला नहीं वो नगर से छूट गया है तो उसको एक बोकड़ा देवी को देने का। बोले इसमें 40 में से उठाओ और इसको दो। क्या लगाया तुम लोग? काय लावला है तुम्ही लोकांनी? अरे बोकड़ा पण कोणाचा तरी मुलगा आहे, काय काम दे तुम्ही? मैं बोला अनंत को बोला एक ऐसा करो, तुम्हारा एक लड़का लेके आओ, मेरा लड़का लेके आवे और फिर देवी के सामने डाले, फिर मालूम पड़े देवी कितना खुश होती है। ऐसा कधी सुखी खुश होत नाही, ध्यान ठेवा। कोणाच्या मुला मारायचा अधिकार आपला नाहीये। आणि जर मारायची हिंमत असली एक शिंगला पकडून देणार आणि त्याच्या मारामध्ये माहित पडेल तुम्हाला वाघ कसा मारून द्यायचे तुम्हाला। शिंगला कोण मारत नाही, गरीब बकरा आहे म्हणून त्याला मारते, पण गरीबाला मारायचा अधिकार आपला कोणाला नाहीये। पण अंधश्रद्धामध्ये जाऊ नको। आणि मी तुम्हाला सांगतो देव पण काय देऊ शकत नाही, मात्र आपले कर्म देऊ शकतो। कर्म असे करायचे एक ना मागता मिळतो, काय मागायची करत नाही, लायक व्हा, लायक झाले की सर्व मिळतो। आमची संस्थेला काय मागावं लागत नाही। विदेशातून पण पैसे आमच्याकडे येतो, पण आम्ही ते पण घेत नाही। आता एक कलकत्त्याला 800-600 कोटीच्या मंदिराचे काम चाललंय, 600 कोटीच्या आणि 800 एकर मध्ये, पण तरी गवता पडत नाही। तर सांगायचे होते दिनांच्या भरपूर आपल्या भारतामध्ये हिंदू लोक चिकार पैसे देतो, मात्र त्याला विगतवार वापरले पाहिजे, सात्विकता वापरले पाहिजे। परत आपल्या सर्वांना आपण मोठी संख्या, हजारोची संख्या विद्यालय इथे आपल्याकडे दरवर्षी चमत्कार होते, पण नाव चमत्कार नाहीये, हे काही घेणे-देण्याचा चमत्कार नाहीये, हे तो ऑटोमॅटिक स्वयंभूमी देवानी देव चमत्कार करते। आणि देवाचा चमत्कार पाहण्यासाठी आपल्या सर्वांच्या इथे दर्शनासाठी आमचे कमिटीचे मेंबरांनी तन मन धनाने मेहनत करून ते सर्व देते, सर्व व्यवस्था ठेवते। बघा तिकडे किती माणसं उभे होते गाड्या ठेवायला, गाडी सांभाळायला, एकदम सिस्टमॅटिक। जे आले त्याला प्रसाद देत होते,
काही न मागता प्रसाद देत होते. आज सगळीकडे धंदा झालेला. धंदा करू नका कुठे मंदिरामध्ये. धंदा करणारे मंदिर नसतो, ते व्यापार असते. पण इथे व्यापार नाहीये आणि सात्विकता नैतिकता प्रमाणिकता आणि काम कार्य चाललं आहे. हे सर्व आमच्या आणि त्याला सर्व देणार तन मन धन सर्व कायम देवीची कृपा राहावी अशी प्रार्थना करून माझी शब्दाला संतांना धन्यवाद देतो. खरोखर ते रात्री 12-1 वाजल्या तरी देतोच चांगला मार्ग दाखवण्यासाठी ते येते. त्यांना पण धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना बरे कायम देवाची कृपा राहील. पण कृपा राहील कधी निर्वस्ती असले तर, नाहीतर कॅन्सर येणार. कोणाची हिंमत नाही, देवाची पण हिंमत नाही. कॅन्सर काढू शकतो तुमच्या कायम. कॅन्सर आज येतो 5 वर्षांनी 25 वर्ष मी डॉक्टर आहे म्हणून सांगतो. कॅन्सरचा डॉक्टर आहे. मग कॅन्सर येणार, पण कॅन्सर सोडायचं असलं तर आजपासून संकल्प करा. हे देव समोरच आहे. देव शंकर पण शंभू आहे, गणपती आहे आणि हे महाराज आमचे संत आमची मंडळी सर्व देवाचे रूप आहे. देवाच्या समोर एक संकल्प करा. आजपासून मी पिढ्या सिगरेट तंबाखू गुटखा कुठलीही गोष्ट नाही घेणार. मग तुमच्या घरी कधी दुःख आला तर मला सांगा तुम्ही. तर परत आपल्या सर्वांना धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. सर्व भाविकांना देवस्थानच्या वतीनं धन्यवाद. आताच नांदीबाईने आपल्या वक्तव्यामध्ये आपला शुभ संदेश या ठिकाणी दिलेला आहे. 2014 वर्ष आपल्याला सुख आणि समाधानाचं भरभराटीचं जावो अशी 500 किलोमीटरहून लोक आले आणि जुन्नरला लॉजमध्ये त्यांनी खोली घेतले. जैसी जैसी साक्षात होते भगवान हाजिरा हजूरे में तो बताता हूँ आपको, पहले ही बताया था. क्योंकि सभी के अंदर भगवान है. आज एक ही ध्यान रखो. एकच ध्यान ठेवायला पाहिजे की आपण परामर्श केले पाहिजे की तुम्हाला 24 तास देव दिसणार. देवाला बघायला जायची पण गरज नाही. तुम्हाला सांगतो तुमचे सर्वमध्ये देव आहे. मात्र देव कुठे राहतो? पवित्रता आपला तिथे राहतो. म्हणून काय ध्यान ठेवा. साक्षात 24 तास आहे तुमच्याकडे समोर, पण त्याच्यासाठी आपले डोळे साफ ठेवले पाहिजे. परत आपल्या सर्वांना जय भगवान, धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. साक्षात्कार मला झाला आणि खरं तर मी आधी तपासतो. साक्षात्कार गुलाबबाबा महाराजांनी करून दाखवला. खरोखरच आपली विश्वास आहे तो अधिक दूर झाल्याशिवाय राहणार नाही. मला या संयोजक मंडळीचा थोडासा आभार मानायचे की हा जो उत्सव आपण पार पडतो हा जर एवढा मोठ्या प्रमाणात जरी असेल किंवा एवढ्या असेल साक्षात्कार जर असेल तर त्याप्रमाणे हा सोहळा जरा महत्व होता. त्याच्यासाठी मी नक्कीच तुम्हाला प्रामुख्याने सहकार्य करू आणि एक मोठा सोहळा आपण पुढच्या वर्षी करू. त्याच्यामध्ये जे सहकार्य करायचे आम्ही करायला तयार आहोत. माझ्यासोबत सर्वांनी एक जी घोषणा द्यावी अशी मला वाटते. बोला गुलाबबाबा
पांडुरंगा, जय पांडुरंगा, जय पांडुरंगा, जय पांडुरंगा, जय पांडुरंगा. प्रति पंढरपूर किती वर्षापासून मी येत असतो बघा तुमच्या सर्वांच्या दर्शनासाठी. तुमच्यामध्ये देव आहे, मला मंदिरात देव बघायची गरज लागत नाही. आणि परत इथं गजानन महाराज खुद स्वतः गणपती आहे का निस्वार्थी माणूस. भरपूर कमी संत असे कीर्तनकार लोक आहे ना, आता धंदा करायला लागलेला आहे. देती घेती नरकात जाती, खास ध्यान ठेवा. मी नाही सांगत, तुकाराम महाराजांनी सांगितला, ना मागता किती घ्या, लाख घ्या करोड घ्या, पण मागताना 1 रुपया घेतला तरी नरकात जाणार, देणारे पण नरकात जाणार आणि कमलनाथ महाराज पण नरकात जाणार. व्यापार करणार ना मागता बेन द्या. आमच्याकडे कुठे मागायला लागत आहे. बघा एवढा मोठा मंदिर तुम्ही लोकांनी सर्वांच्या आशीर्वादाने देवाची कृपाने कमलनाथ महाराज कसं बनवणार. एकटा माणूस कोण बनवू शकत नाही. ध्यान ठेवा, देवाची कृपा आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद. तुमच्यामध्ये देव आहे, मंदिरात कुठे देव आहे. मंदिराचा देव कधी बोलत नाही. आता मी गेलो होतो आतमध्ये, काय बोलले नाही. आणि कमलनाथ महाराज रस्त्यात भेटले, एकदम सगळे हात टाकून माझ्या टाकावर टाकून दिले. विचार करा, संतांनी हार पण सोडायला महाराज मागत नाही. आताचे संत हार मिळाला घेऊन टाकले. सर्व घ्याचीच भावना आहे आणि घ्यायच्या आहे ना त्याला कधी मिळत नाही. ध्यान ठेवा, न घेण्याला सर्व काय मिळतो. मागायची गरज नाही, ना मागता मिळतो. मला काय मागावं लागत नाही. पुरे भारतात फिरतो, विदेशमध्ये फिरतो. आता परवा आले होते महाराज, मी विदेशमध्ये होतो. मी वचन दिला होता की येणार, मजा येणार. कारण 100% भागवत जिथे रामायण असतो, भागवत असतो, ज्ञानेश्वरी असतो, कीर्तन असतो, तिथे देव हाजर असतो. खास ध्यान ठेवा, कुठला आणि कुठल्या रूपामध्ये ते देव बसलेला असतो. मग आमचा दिंडीवाला आहे, आनंदीला घेऊन जाते आमच्या माणसाला, शेकडो माणसाला, त्यामध्ये पण असतो. महाराजी माणसं असतो. गजानन महाराज मध्ये तुम्ही तुम्हाला सांगितलं आहे सात्विक, नैतिकता आणि प्रामाणिकता. कीर्तनकार सोडणे कठीण आहे. मी आता परवा कॉल्टन खंडोला गेलो होतो. जगद्गुरु शंकराचार्य महाराज करवी पिंडचे, तिकडून साताऱ्याला गेलो. विचार करा, रात्री 9 वाजता तिकडे रामानंद महाराज मिळाले. नाव मला पुढचं नाव सांगायचं नाही मला, कारण जे जगद्गुरु सांगते स्वतः ते काय करते मला माहित आहे. मला सांगायची पण गरज नाही. नाव सांगते जगद्गुरु शंकराचार्य, पण तुमचे कर्म काय आहे तो विचार करा तुम्ही. खाली नाव सांगून फायदा नाही. महाराज नाव कमलनाथ महाराज कीर्तनकार, पण काय करते याच्यावर डोळे उघडे ठेवा. आता ध्यान ठेवा, वाईट परिस्थिती आलेली आहे, समजून घ्या. जासाराम भरपूर झालेले आहे हिंदुस्थानामध्ये, एक जासाराम नाहीये. मी नाव सांगून सांगतो, एक आसाराम नाहीये, असे आसाराम भरपूर आहे संतांच्या रूपाने. म्हणून खास सांभाळ करा. आमची महिलांनी मातृ देवो भाऊ भगवान से बळी आप लोक है. तुकाराम महाराजाला पण जन्म देणारी तुम्ही आहे, गजानन महाराजला तुम्ही आहे, कमलनाथ महाराजाला तुम्ही जन्म देणारी आहे. आणि तेच जर त्याचे डोळेमध्ये जर कोणी धूळ टाकली तर त्याचा सत्यानाश होण्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, सत्यानाश होणार. ते बाप आणि बेटेच्या दोघीचा सत्यानाश होणार. जेलमध्ये कायम राहणार, जिंदगीभर सतणार नाही तो. काय लावलाय तुम्ही लोकांनी संतांच्या रूपाने, संतांच्या कपड्याने. आमची महिलाचे छळ करते तुम्ही. ज्यांनी जन्म दिला तुम्हाला, आईनी बाईनी, स्वतःची बायको असं सांगते की माझा नवरा नीच मध्ये नीच आहे. स्वतःची आई सांगते की माझा मुलगा एकदम नीच मध्ये नीच आहे. मग एवढे दिवस कुठे झोपले होते तुम्ही. पण काय चालणार महिलांच्या बिचाऱ्यांचा. म्हणून खास सांभाळ करा. महिला डोळे उघडे ठेवा, जाताना विचार करा कुठे जायचं आहे. आमच्या कमलनाथ महाराजकडे गेलं काय परवा नाही, गजानन महाराजकडे काय परवा नाही, पण संतांमध्ये पण राक्षस आहे. ध्यान ठेवा, तो राक्षस वेगळा होता. त्याला सीताची गरज नव्हती. आजचे राक्षस लई वाईट आहे. म्हणून माझी महिलाला सांगतो, डोळे उघडे ठेवा. तुम्ही मला जन्म दिलेला आहे, वर्ण मी पैदा नाही झालेला आहे, तुमचाच जन्म मी घेतलेला आहे. आणि मी जर छळ करायला लागला तर तुम्हाला काय देव सोडणार. आम्हाला तर नरकात जावं लागेल, पण त्याच्याबरोबर तुम्हाला तर जिंदगीवर पस्तावं लागेल, याची खास खबरदारी घ्या. म्हणून मी गावोगाव फिरतो. म्हणून महिला सांगतो, मातृ देवो भव भगवान से बड़ी है. जब भी तुमने गजानन महाराज को जन्म दिया है, कमलनाथ महाराजाला जन्म दिलाय, मला जन्म दिलाय, आमच्या पुरुषांना जन्म दिला, आमच्या कीर्तनकारांना जन्म दिला. आमचे महाराज कीर्तन करत होते, किती आनंद मिळत होता. काय देवाच्या नावामध्ये किती शक्ती आहे, शक्ती बरोबर भक्ती आहे. म्हणून खास मातृदेवानी ध्यान ठेवा. मसरी घसू नका कोणी, खास ध्यान ठेवा. मला रई राग येतो माईलावर. जय माऊली आमची जन्म देणारी, जे पांडुरंगाला जन्म देणारी, जे ज्ञानेश्वराला जन्म देणारी, तेच माऊली सकाळी उठल्याबरोबर मसरी घेते. पण माऊलीला माहित नाही की मसरीने काय होणार आहे. मी डॉक्टर आहे म्हणून सांगतो, मसरी तुम्ही घेतली आणि तुमच्या मुलाला कॅन्सर होणार आहे. 6 कोटी लोकांना कॅन्सर आहे. विचार करा, भारतात 6 कोटी लोकांना. त्या मसरीनी, त्या तंबाखूनी, त्या सिगरेटनी, त्या विडीनी माणसं नपुसक होऊन जाते. हे करते, सिगरेटवर लिहिलाय, विडीवर लिहिलाय, तंबाखूवर लिहिलाय, गुटख्यावर लिहिलाय, ते ह्याच्यामध्ये माणसा नपुसक होते.
आणि तरी जे टोंगात टाकते आणि तुम्ही सांगत असेल की इथे पांडुरंग बसलाय कधी बसणार नाही पांडुरंग ध्यान ठेवा पांडुरंगचा बसवायचा असला तर पवित्रता सात्विकता आणि नैतिकता पाहिजे जोपर्यंत पवित्रता सात्विकता नाही तोपर्यंत पांडुरंग बसत नाही म्हणून मी गावगाव जातो विचार करा खंडोबा कुठे आणि सतारा कुठे किती लांब आहे 11 1 वाजता 2 वाजतापर्यंत जगद्गुरु बरोबर कार्यक्रम करत होता आणि तिथून 4 वाजता निघून खंडोबाला रात्री 9ला सताराला पोहोचला का म्हणून हजारो लोक वाट बघत होते बाबांनी सांगितलं ना 15,000 लोक काल जेवण केला 15,000 काय लहान गोष्ट आहे आणि हजारो लोक रोज जेवण करत असे आणि बाबा कोणाच्याकडे हात पसरत नाही द्या 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 करत नाही कारण लायक व्हायला लागतो लायक झालं की सर्व मिळतो काय मागायची गरज नाही तुम्हाला सांगतो बघा आहे ना हे बघा आहे ना म्हणजे आता लायक ऑटोमॅटिक मिळतो त्याला मागायची लागत नाही कारण देवला बघत असतो गजानन महाराज काय करते मी काय करतो आपण रात्र झोपतो ते रात्र पण झोपत नाही ध्यान ठेवा पांडुरंग 24 तास आमच्या नाटक सर्वांचा बघत असते एक ध्यान ठेवायचे लायक व्हायचं आहे आणि लायक होण्यासाठी मात्र शिक्षणाची भरपूर गरज आहे समाजाला आज शिक्षण नसल्यामुळे आपण सदर होऊ शकत नाही शिक्षण म्हणजे सरस्वती आणि सरस्वती मोठी बहीण लक्ष्मी लहान आहे ध्यान ठेवा माझ्याकडे भरपूर लक्ष्मी आहे सरस्वती पण भरपूर आहे 2 लाख विद्यार्थी शिकते म्हणजे सरस्वती मोठी बहीण आहे लक्ष्मी लहान आहे पण शिकवताना पण डोळे उघडे ठेवा आमच्या मुलीला शिक्षणाकडे पाठवायचे शाळेमध्ये पाठवायचे कॉलेजमध्ये पाठवायचे पण ते कॉलेजमध्ये राक्षस न याची खबरदारी घेतली पाहिजे शाळामध्ये राक्षस न याची खबरदारी घ्यायची आता तर रोडवर पण राक्षस मिळतो तुमच्या गावात राक्षस नाही मी समजून शकत नाही ऐक मला पटणार नाही गोष्ट गली गलीमध्ये बसमध्ये राक्षस विचार करा कंडक्टरच्या रूपाने राक्षस पैदा होते म्हणून मी सांगतो महिलांना खास ध्यान ठेवा डोळे उघडे ठेवा आमच्या मुलीला शिक्षण भरपूर द्या पण त्याच्याबरोबर मुली शिकायला जाते आणि तिकडे राक्षस नाही ना रिक्षामध्ये कुठे राक्षस नाही ना कुठे ट्रेन मध्ये राक्षस नाही ना प्लेन मध्ये राक्षस येतो आली तर रोज रोज नवीन नवीन किस्से तुम्हाला सगळे माहित पडते मला सांगायची पण गरज टीव्ही मध्ये सगळे गोष्टी येत असते आणि सगळे लोकांच्या घरी टीव्ही आहे म्हणून खास सांभाळ करा याच्यासाठी मी गाव फिरतो मला काही स्वार्थ नाही वोट घ्यायचे नाही आशीर्वाद घ्यायचे एवढे आशीर्वाद असे शंकराचार्य जगद्गुरु सारखे कमलनाथ महाराज सारखे हजारो लोकांचे आशीर्वाद मला ऑफिस मध्ये घेऊन भेटतो भारत भरचे नाही विदेशी लोक येते सांगा जेवढे तुमच्यामध्ये देव तुम्ही आशीर्वाद दिला ते मला आशीर्वाद आहे हजारो लोकांचे आशीर्वाद मिळतो पण आशीर्वाद कला मी लायक आहे की नाही बघायला पाहिजे मला आत्माला विचारायला पाहिजे आतमध्ये देव बसला त्याला विचारायला पाहिजे म्हणून मला आशीर्वादसाठी मी लायक व्हायला पाहिजे माझ्यामध्ये काय त्रुटी आहे ते त्रुटी निघायला पाहिजे हे त्रुटीसाठी कीर्तने ध्यान ठेवा आपण जे ऐकतो लोक हलवतो पण त्यासाठी त्रुटी कशी आपल्यामध्ये आहे ते काढायची आहे काहीतरी त्रुटी आहे ते त्रुटी काढायला पाहिजे तंबाखू खातो काढायला पाहिजे विडी पितो खायला पाहिजे सिगरेट पितो आणि दारू पिना तो मी तुम्हाला सांगतो राक्षस पासून वाईट आहे दारू पितो म्हणजे त्याला माहित नाही आई आहे की बहीण आहे की मुली आहे त्याच्यासमोर शिव्या बोलतो म्हणून दारू किती वाईट आहे पण तो रावण वेगळा होता त्याला सीताची पण गरज नव्हती आणि त्याला माहित होतं की मी सीतासमोर बघितला जळून जाणार तो एवढी सीतामध्ये ताकद होती आमच्या महिलामध्ये एवढी ताकद आहे ताकद नाही कोणाची महिलाची कोणी रस्त्यावर हात पकडला हात खेचला ते माणूस खतम होऊन जातो एवढी ताकद आमच्या महिलामध्ये म्हणून मातृदेव भाऊ सांगतो पण आताचे राक्षस लई वाईट आहे ध्यान ठेवा हे 3 वर्षाची मुलीला पण सोडत नाही 5 वर्षाची मुलीला ते विचार करत नाही की मुली माझी पण मुली आहे माझी पण बहीण आहे माझी पण आई आहे आणि हे मुलीला छळ करणारे तुम्हाला सांगतो 7 वेळा नरकात जाईल खास कंबार करा कधी कोणी छळ करू नका आमची मुलीची बहिणीची भाभीची की घराची स्त्री पण लक्ष्मीच्या रूप आहे त्याशिवाय महत्वाच्या आमच्या भारतामध्ये स्त्री होण्याच्या होत चाललाय बघा विचार करा 850 मुली आहे आणि 1000 मुले काय होणार परिस्थिती 10 वर्षानंतर काय होणार आहे त्याच्या रोज रस्त्यावर महिला चालून देणार नाही राक्षस लोक म्हणून खास सांभाळ करा कुठेही मुलीला मारू नका डॉक्टरकडे घेऊन गेले मुलगा आहे की मुलगी आहे नाही बोलले डॉक्टर बोलतो मुलगी आहे आम्हाला मुलगी नाही पाहिजे अरे मुलगी नाही तो आमच्या पांडुरंग कुठे भेटले असते मुलगी नाही तो आमच्या गिरान महाराज कुठे भेटले असते मुलगी नाही तो तुकाराम महाराज कुठे भेटले असते मुलगी नाही तो आमचे कमलेश महाराज कुठे भेटले असते कमलनाथ महाराज कुठे भेटले आमचे संत कुठे भेटले असते म्हणजे मुलगीचा लई महत्व आहे तुम्हाला सांगतो कमलनाथ महाराज किती मोठे झाले किती जगद्गुरु झाले एकच नाव रोशन होणार आई वडिलांच्या पण आमची मुलगी जगद्गुरु झाली 4 नावाचं रोशन करते आई वडिलांच्या करते त्याच्या घरी जाते त्याच्या करते मामाचं नाव रोशन होतो आणि स्वतःच्या संस्कारला समाजाला संस्कार आणि शिक्षण देणार हे मुली आमची करू शकते 4 घराचं नाव आमची मुली रोशन करते म्हणून खास सांभाळ करा मुलीला कधी दुखू नका आणि घराची स्त्रीला पण कधी दुखू नका आणि आई वडील देवापासून मोठे आहे खास ध्यान ठेवा देव पण लहान आहे मी तुम्हाला सांगतो कारण आपला जन्म आई वडिलांनी दिलेला आहे ते आई वडिलांची सांभाळ करा आई वडिलांना दुखी करणारे कधी सुखी होणार नाही आमचे इन्स्पेक्टर आहे बघा इन्कम टॅक्स काय आमच्या मदत करत असतो भरपूर लोक मदत करतात एक इन्कम नाही मस्के साहेब नाही पण सर्व लोक तनानी मनानी धनानी ना मागता मदत करते
त्याला कधी देव विसरणार नाही. कारण देवासाठी आपण 10 रुपये 10,000 मिळतो, 10,000 10 लाख मिळतो देवासाठी दिला तर हे देवासाठी देवाचे काम आहे. गजानन महाराज कुठे राहते कुठे इथे आले बघा का म्हणून याच्यासाठी आले रे, कीर्तनासाठी आले की तुम्हाला एक कीर्तन संगती येणार आहे. बंगला संगती येणार नाही, माझ्याकडे मिळकत अब्ज रुपये बाबांनी सांगितलं आहे पण संगती येणार नाही. पण इथे जे बसलोय अर्धा तास पावणा तास ते माझी संगती येणार. तुम्ही जे बसले ना आज 7-7 दिवसांनी जे सप्ताह करते 4-4 दिवसांनी ते सर्व संगती येणार आहे. मुलगे नाही येणार, घरच्या पती नाही येणार, घरचा परिवार नाही येणार. आमच्या ते दंडी घेऊन जातो, आमच्या नाव काय नाव पवारजी, आमच्या पवारजी आमच्या आनंदीला आमच्या संस्थामध्ये दंडी आणते. आमच्या बंगल्यामध्ये नाही येणार. आता बंगला बनवून दिला त्याला, खाली एकदम मस्त बनवला, 3 संडास 3 बाथरूम. कारण आमची महिलाला बिचारीला काही नाही त्रास, एवढा त्रास आहे सांगू नका तुम्हाला. आज पण आजची तारीख मध्ये भारतामध्ये महिलाला बाथरूम संडासला जायचं असला तरी वाट बघायला लागतो 2-2 3 तास. अंधारा कधी होईल तेव्हा आम्ही जाऊ. आणि त्यामुळे पायल्स होतो, ध्यान ठेवा, मूळव्याध होतो. टाइमावर जायला पाहिजे महिलांनी. म्हणून मी जिकडे जिकडे सोय होतो ते संडास बाथरूमची पहिली सोय. जेवण नसला तर आमची महिला चालेल 2-2 दिवस 3-3 दिवस उपवास करणारी आमची महिला आहे, माऊली आमची. पण त्याला शौचालय जायला पाहिजे, त्यासाठी पण आम्ही व्यवस्था करू शकत नाही आज भारतामध्ये. आजची तारीख मध्ये पण मी तुम्हाला सांगतो आमचे एकविरादेवी मंदिर आहे तिथे कोल्ड लोणावाला माझ्या बंगल्याच्या बाजूला आहे, तुम्हाला सर्वांना माहितच. तिकडे पण सोय नव्हती, सगळ्या सोय तिकडे आता करून दिली आहे. तर तो राहायला सोय पण करून दिली, दिल्लीला राहायला तर दिल्लीची पण सोय करून दिलेली. अख्खा धर्मशाळा बनवली आपला मंदिर सारखी मोठी. सांगा त्यामध्ये महिलासाठी तुम्ही एवढी ती सोय करा. आणि महिला बिचारी काय मागत नाही, सकाळी 5ला उठते आणि रात्री 11 पर्यंत सर्वांना सिस्टमॅटिक सांगते बरोबर झाला सगळेचा, त्याचे नंतर झोपते आणि परत सकाळी उठले की 5 वाजता उठते बिचारी आणि झाडू हातात घेते. विचार करा तुम्ही काय काय त्याग है महिला का. ये महिला का इतना त्याग होते हुए भी हम उसकी कदर नहीं करते हैं, फिर भी उसको कुछ न कुछ बोलते रहते, दारू पी के आए और उसको ही मारते, उसको ही गाली देते. भगवान कैसे माफ करेंगे. ये पांडुरंग छोड़ेंगे नहीं तुमको. राक्षस लोग है तुम, मैं तो बोलता हूँ मारने वाले राक्षस. जो महिला हमारे लिए मर रही है सवेरे से 5 वाजतापासून रात्री 11 पर्यंत सर्वाला जेवण देऊन नंतर तेवढंच कमलनाथ महाराज सारखे 2-3 आमच्यासारखे पाहुणेला आणते. अरे जेवण देऊन टाक बाबा आलेले आणि आम्हाला जेवण देऊन टाक. मग थाळीमध्ये टपाल्यामध्ये काय नसतं तुम्हाला सांगतो. मी घर भरपूर असे घर बघितलंय. अरे बिचारी सांगते आम्हाला सांगते तुम्ही शेठ बरोबर बाबा जेवले बरोबर जेवले, पण तुझ्यासाठी काय मी जातो आतमध्ये सेवाघरमध्ये. कारण मला काय शरम भरम काय नाही, मी कुठेही जातो, मला काय फरक पडत नाही. कारण तो मुलगी आहे, आई आहे, बहीण आहे, भाभी आहे, त्याला काय होतं. संत असले तरी काय झाला, आतमध्ये जातो विचारतो अरे चोप मध्ये काय नाहीये. नाही बाबा तुम्ही जेवले की नाही. काय आम्ही जेवले 11 वाजले रात्री. बोला आता तू काय करणार. बोल नाही आता मी येता उद्या सकाळी जेवणार. विचार करा काय त्याग आहे महिलाची. स्वतःसाठी बनवला आणि दुसऱ्याला देऊन टाकते आणि परत सांगते मी तर पाणी पिऊन होता जेवून जाईल ते सकाळी खाणार. और फिर भी आम्ही तरी आम्ही महिलेला छाड करणार. मग कसं देव माफ करा मला सांगत. खास सांभाळ करा. हे आमच्या सप्ताह दर वर्षापासून होत आहे. काय काय जगावर 65 वर्षापासून सप्ताहामध्ये मी जातो शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तन मध्ये. पण 65 मध्ये 65 सप्ताह करणारे आजूबाजूला बसलेले पण असतो, काही ठराविक लोक बसलेले आहे. कारण की मी तो वर्षापासून माझी 38 वर्षाची वय आहे. पण खास ध्यान ठेवा 38 वर्ष अजी माझी वय वाढली नाहीये. 38 वर्षाची वय आज पण. आणि अजून 40-50 वर्ष काय काळजी नाहीये. म्हणून काय काळजी नको आनंदीची आमच्या दिंडीवालीला. खास ध्यान ठेवा वय वाढवण्याचा अधिकार आपल्याला आहे. हे गजानन महाराज वाढवू शकणार वय, कमलनाथ महाराज वाढवू शकणार, तुम्ही चांगले कर्म करते वाढवू शकणार. वाईट करणाऱ्यांची वय कमी होते ध्यान ठेवा. वय वाढवून तुम्ही शकते, कमी पण तुम्ही करू शकते. सिगरेट विडा तंबाखू दारू दुसऱ्याचा छळ करणार, पण महिला रस्ता चालत असेल त्याची मस्करी करणार, त्याची वय कमी होणार आहे. आणि चांगले लोक काम करत असाल त्याची वय वाढते. बघा आमच्या कीर्तनकारांची वय वाढेल, मात्र तंबाखू खात नसेल तर. नाही तर आमचे कीर्तनकार पण असे करते त्याला आग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये इथे टाक. अरे बाबा इथे पांडुरंग बसला, इथे टाकाचे नाही जगा आहे, गटर नाहीये, हे शमशान नाहीये, करबस्तान नाहीये. इथे टाकाचे तिकडे टाक. हे टाकाचे आहे तिथे लिहिलेलं आहे याच्यावर मुळे तुला कॅन्सर होणार आहे. मग कसं टाकतो. म्हणून खास सांभाळ करा. भरपूर देवाची कृपाने तुमच्यावर मला ओलवणार. इथे उल्हासनगरला मोठा कार्यक्रम आहे, पण याच्यापासून मोठाही आहे. कारण तिथे वध लोकांचा कार्यक्रम आहे, सगळे म्हातारे लोकांचा. पण ह्याच्यापासून तुमचे सर्वमध्ये देव आहे. तुम्हाला सर्वमध्ये नमस्कार करतो. कमलनाथ महाराजाला कधी काय तोटा पडत नाही आणि पडणार पण नाही, कारण तो देणारा संत आहे. आमचे गजानन महाराज मला देवाची कृपेने असेच संत भेटते जिथे ना घेणारे माझे नाव असतो तिकडे बघते हा हे याची नादी नाही लागायची, तिथे जायचं नाही आपला. पण तारीखच सांगते आज तारीख नाही आमच्याकडे खाली. कारण आमच्या इथे काय काय आहे असे संत माझ्यासमोर भेटते तर खाली बघून जाते.
कारण ते बोलते आता मी जातो कारण किल्लाचे किती संपलाय मला निघायचे आहे कारण त्याला माहिती आहे की माझे नंबर लागणार आहे आणि मी नंबर लावतो मला काय परवा नाही मला काय आशीर्वादची गरज नाही पण कोणाला लावतो ते ती घेते नरकात जाते त्याला जे पैसे घेते त्याला हा ना मागता मी तुम्हाला सांगतो मानधन घ्यायचं आता तो खालच्या दर्जावर मी किती आलो बघा आता पैसे नाही मागत आता सुपारी सांगते 25,000 सुपारी बाबा खरं बघा बघा बाबा पण सांगते मग त्यांना माहिती आहे घेत नाही पण माहिती आहे त्यांना म्हणजे सुपारी बोलते मी सुपारी म्हणजे क्या पहले के जमाने में दाऊद लोग ऐसे बोलते थे इतना रुपया दे सुपारी देगा तो हम खत्म कर देगा हे काय लावलाय तुम्ही लोकांनी संत असून तुम्ही सुपारी बोलते शरम वाटायला पाहिजे मी सांगतो तुकाराम महाराजचे नाव मी बदनाम करतो मी 400 वर्षापासून तुकाराम महाराज बोलले त्याला मी रोज दर कीर्तनामध्ये आठवण करतो 400 वर्षापूर्वी आज जे संताला कोण धंदे करणार आठवण करणार मला सांगा बघू आमची माऊली तर समोर पण बघणार नाही कारण माऊलीला माहिती आहे स्वतः कीर्तनकार 25,000 घ्यायला आलेला आहे आणि कीर्तनकार 25,000 देतो नंतर माऊली पण काय करते माहिती अशी चपडी झाटमध्ये घेऊन जाते काय घेऊन जात नाही कधी कीर्तन रडण्यासाठी असण्यासाठी नाही खबरदार घ्या कीर्तनामध्ये जे गोष्ट येतो ना ते गजानन महाराज जे बोलते ना ते सत्य बोलते जे शास्त्रामध्ये ते बोलते ते रडण्यासाठी की आमची 60-65 वर्ष गेले आणि अजून आम्ही तंबाखू पण सोडू शकलो नाही जे आमचे संगती येणारे ते आम्ही घेतलाच नाहीये जे आमची संगता इथे बसलो ते आमचे संगती येणारे ते नाही घेतो ते झाटकून निघून जातो आणि मात्र सकाळपासून मसली कशी घसायची ते बघते पण एक संगती येणार नाही खबरदारी घ्या परत आपल्या सर्वांना बाबाला मी त्रास दिलाय कारण मला एक कार्यक्रम द्यायचा आणि मला नेहमी कार्यक्रम असतो 5-6 दिवसात 6 कार्यक्रम करतो मी तुम्हाला कॅसेट देतो माझी कॅसेट बघायला तुम्हाला कळेल मी हेच सांगतो दुसरं काय सांगत नाही चांगला संस्कृती हे संस्कारी हे सगळे महाराज लोक सांगते पण मी ते मध्ये मीठ मिरची असतो ते मी सांगतो वाईट वाटला तरी मला काय काळजी नाही तरी तुमचे आशीर्वाद मला मिळते 1-2 लोकांनी तंबाखू सोडली तर माझी लॉटरी लागते एक माणसाची सोडली शपथ देवाची सांगतो काल माझ्या बरोबर गुजरात मध्ये एक माणूस होता 25 वर्षाचा मुलगा एकदम पैलवान होता रोज 600 रुपयाचे बाबा शपथ देवाची 600 दादरचा होलसेल वाला मार्केट वाला होता 600 रुपये विचार करा 600 रुपयाची तंबाखू त्याचा मुलगा त्याचा वडील काय सांगतो ते पण मोठा कारखानेदार आहे ते बोले बेटा अभी ऐसा मेरे को तो ऐसा दुख लगता है कि तुम तो चले जाएगा मगर तेरे बच्चे को मैं जवाब क्या दूंगा तुझ्या मुलाला मी जवाब काय देणार की माझ्या बाप तुम्ही बाप असून तुम्ही माझ्या बाबाला हे पण समजून शकले नाही की तंबाखू सोडू शकत नाही म्हणून बोलते आज ते जय भगवान जाते गुजरातला त्याच्याबरोबर तुझ्या असंख्य तिसऱ्या माणसाला सांगितलं याला घेऊन जावं तिकीट रिझर्वेशन घेतला फर्स्ट क्लासची तिकीट घेतली माझ्याबरोबर बसले रस्त्यात काय नाही बोललो मी जय भगवान मी तो करत राहतो पागल सरकार ते समजते पागल आहे म्हणजे ठीक आहे पागल है तो पागल अपना बाप का काय जाता है जय भगवान बोलले पागल गजानन महाराज दाखा देऊ ते वाणी हातात विणा हात घेऊन काय बडबड करत असते आपल्याला माहित नाहीये पण ते देवाचं नाव घेते ना आपण समजतं ते पागल दिसते काय हरकत नाही आणि पागलच व्हायला लागतं समजा सकाळी उतरा बोलले गाडीमध्ये बसलो आम्हाला गाडी घ्यायला आली होती तर त्याला मी सांगितला की भाई तेरे मुंह में वास आता है आणि देवाची कृपाने त्यांनी सकाळी तंबाखू खाली मी बोल तेरे मुंह में वास आता है आता मला एवढी पण माहित नाही शपथ सांगतो की 700 रुपयाची तंबाखू रोज खातो आमचे गुजरातचा होता बोला वास आता तो बोले नहीं बाबा वैसे नहीं मैं थूक देता हूँ थूक देने की बात नहीं है अभी जिसके घर में जाने का उसके घर में नाही गए कमलनाथ महाराज सरकारच्या घरी जायचा होता त्यांच्या घरी अंघोळ बंगोळ सगळे व्यवस्था ठेवली होती नाश्त्याची व्यवस्था नाश्ता केला अंघोळ केली नंतर सरळ मी हातात पाणी घेतला खिचे में पुडी निकाला कितना निकाला बाबा इतना माल निकाला पुडी 200-300 रुपये का माल था आणि ते काढला नंतर मी लगे पाणी घेतला नंतर माझ्या खिशानं असं केला तर बदाम निघाली बदाम दिली मला आज से खाने को हराम है तो बोलते आज मी मरून गेला तरी मी खाणार नाही 600 रुपये म्हणजे 16,000 रुपयाची तंबाखू महिन्याला खातो विचार करा तुम्ही 16,000 रुपये काय होणार पैसे भरपूर आहे त्याच्याकडे पण शेवटी मी तिला सांगितलं 2-3 वर्षात तुला कॅन्सर झाला होता म्हणून आज तू नशीबदार आहे आणि नशीबदारनी वाटला 16,000 रुपये वाटले ते 16,000 चांगले कामासाठी वापर आणि तू वापरतो कारण ते गहू लोकांसाठी भरपूर काम करतो मग सांगायचा उद्देश आपले सर्वमध्ये देव आहे म्हणून देव कुठे नाही खास झेंडा विडी सिगरेट तंबाखू मसरी कसणार दारू पिणार नाही म्हणून आज संकल्प करा आमचे गजानन महाराज तुम्हाला सांगणारच आमचे कीर्तनकार भरपूर सांगते मला माहिती आहे काय कीर्तनकार 15-15 मिनिट याच्यामध्ये काढते वसनमुक्तीवरती तर तुम्ही सगळे वसनमुक्ती व्हा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे आपले सर्वांची रजा घेतो आपल्यामध्ये देव बसला वंदन करून माझे शब्द विराम देतो कमलनाथ महाराज असेच कर्म करत राहावे तुम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहे त्याच्याबरोबर देव त्यांच्या बरोबर हे महत्वाचे आहे आणि गजानन महाराज सारखे असे कीर्तनकार सात्विक कीर्तनकार 2 नंबर वाले कीर्तनकार नाही ध्यान ठेवा पैसे घेणारे कीर्तनकार नाहीये ते साधू पण नाही तुम्हाला सांगतो स्वाधू आहे स्वाद घेणारे आहे पण त्याची मला कधी व्याख्या पण करत नाही म्हणून आपल्या सर्व देव बसला त्याला वंदन करून जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान